श्री स्वामी समर्थ. सिंह राशीसाठी तुमच्या कर्मस्थानात दशम स्थानाचा स्वामी शुक्र मागील महिन्यात भलेही धनस्थानात होता तरी तो नीच अवस्थेमध्ये होता, परंतु या महिन्यात शुक्र त्याच्या स्वराशीत तुळेत म्हणजेच तुमच्या पराक्रम स्थानात येत आहे. तसेच अष्टम स्थानातील वक्री शनी आणि महिन्याच्या उत्तरार्धात व्ययस्थानात येणारा मंगळ तसेच बुधाचा 3 राशींमध्ये होणारे भ्रमण नक्की काय बदल आणणार हे पाहण्यासारखे आहे. तुम्हीही रखडलेल्या कामांमुळे, अडकलेल्या पैशांमुळे आणि प्रेम आणि वैवाहिक नातेसंबंधांसाठी चिंतेत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. तर या महिन्यात नक्की कुठले बदल घडणार, कुठल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास नुकसान होईल, तुमची आर्थिक स्थिती, नोकरी, व्यवसाय आणि आरोग्याच्या बाबतीत नेमके काय घडणार आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहणे आवश्यक आहे, हे सर्व आपण आज पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही सोपे आणि प्रभावी उपायही सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखी एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूयात या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. तुमचे राशी स्वामी सूर्यदेव 16 सप्टेंबरपर्यंत सिंह राशीत आणि नंतर 17 सप्टेंबरपासून कन्या राशीत म्हणजेच तुमच्या द्वितीय स्थानात येतील. मंगळ 17 सप्टेंबरपर्यंत मिथुन राशीत व 18 सप्टेंबरपासून कर्क राशीत म्हणजेच तुमच्या व्ययस्थानात येतील. बुध 6 सप्टेंबरपर्यंत सिंह राशीत, पुढे 7 ते 25 सप्टेंबरपर्यंत कन्या राशीत आणि 26 सप्टेंबरपासून तुळ राशीत येईल. गुरु महाराज पूर्ण सप्टेंबर महिना कर्क राशीत तुमच्या व्ययस्थानात असतील. मागील पूर्ण महिना नीचेचा असलेला शुक्र 2 सप्टेंबरपासून त्याच्या स्वराशीत तुळेत येईल, म्हणजेच तुमच्या तृतीय स्थानात पराक्रम स्थानात येईल. शनी पूर्ण सप्टेंबर महिना तुमच्या अष्टम स्थानात मीन राशीत वक्री स्थितीमध्ये असणार आहे आणि पूर्ण सप्टेंबर महिना राहू कुंभेत आणि केतू सिंह राशीत असेल. तुमच्या राशीस्वामींचे धनस्थानातील आणि शुक्राचे स्वराशीत म्हणजेच तुमच्या पराक्रम स्थानातील प्रवेश नक्की कोणत्या गोष्टींवर प्रभाव टाकणार हे आता आपण सविस्तरपणे पाहूयात. सुरुवात करूयात नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक स्थितीपासून. महिन्याच्या पूर्वार्धात तुम्हाला करिअरमध्ये अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे तुमच्या प्रगतीला अडथळा येईल आणि म्हणूनच सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील. तुमच्या कठोर परिश्रमानंतरही तुम्हाला असमाधानी वाटू शकते. त्यातच मंगळ महिन्याच्या उत्तरार्धात व्ययस्थानात येत असल्याने तुमची अस्वस्थता वाढू शकते. तरीही सूर्य, शुक्र आणि बुध यांचे धन आणि पराक्रम स्थानात होणारे गोचर भ्रमण तुमची जिद्द आणि मेहनत घेण्याची तयारी यामध्ये वाढ करतील. त्यामुळे कसोटीने केलेले काम महिन्याच्या उत्तरार्धात फलदायी होईल. व्यावसायिकांना नफा कमी होऊ शकतो आणि तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करू शकणार नाही. कॉम्पिटिटर्सशी प्रखर मुकाबला करावा लागेल. जुन्या क्लायंटशी नीट संवाद ठेवल्यास बिझनेसचा वेग कायम ठेवता येईल. आर्थिकदृष्ट्या तुमच्या चंद्र राशीपासून 8व्या घरात शनी असल्यामुळे या महिन्यात तुमचा आर्थिक प्रवाह साधारण राहील. मंगळाचे व्ययस्थानात होणारे भ्रमण व आधीच तिथे असलेले गुरु महाराज तुमचा कौटुंबिक जबाबदारी किंवा भावंडांवर किंवा आरोग्यावर खर्च वाढवू शकतात. तरीही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी कुठलेही मोठे कर्ज घ्यायचे टाळायला हवे. आर्थिक सुधारणा करण्यासाठी तुम्हाला काटकसर करायला हवी. आता पाहूयात आरोग्याविषयी. आधी सांगितल्याप्रमाणे षष्ठ स्थानाचा स्वामी 8व्या स्थानात वक्री शनीमुळे तुमचे आणि आरोग्य हे फार अनुकूल नसणार आहे.
या स्थितीमुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यावर खर्च करायला लागू शकतो, परंतु तुमच्या जोडीदाराला कोणत्याही मोठ्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाही आहे. तसेच 18 तारखेनंतर मंगळ व्ययस्थानात आल्यावर त्याची दृष्टी षष्ठ स्थानावर असेल, ज्यामुळे काही प्रमाणात इलाजासाठी खर्च होईल. तुम्हाला खास करून पाय, खांदे आणि मांड्यांमध्ये वेदना होण्याची शक्यता आहे. ज्यांना बीपी किंवा डायबिटीज आहे त्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी. आता पाहूयात प्रेम, वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनाविषयी. या महिन्यात तुम्हाला तुमचे प्रेम आणि वैवाहिक जीवनात काही सकारात्मक परिणाम मिळू शकतात. सुसंवाद ठेवल्यास नाते अधिक घट्ट होऊ शकते. मात्र राहू सप्तम स्थानात असल्याने बाहेरील व्यक्तींमुळे जोडीदारासोबत वाद होणार नाहीत किंवा चुकीच्या गोष्टींसाठी मतभेद होणार नाहीत याची विशेष काळजी घ्यायला हवी. अविवाहितांसाठी मात्र काही चांगले प्रपोजल्स येऊ शकतात, तरी आलेल्या स्थळाबद्दल माहिती पूर्ण तपासून पाहणे अनिवार्य असेल. कौटुंबिक जीवनात हा महिना सरासरी परिणाम देण्याची शक्यता आहे. तथापि शनीची 8व्या घरात असलेली स्थिती तुमच्या कुटुंबात समस्या निर्माण करू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये वारंवार वाद किंवा भांडणे होण्याचीही शक्यता आहे. विशेष करून कुटुंबामध्ये अहंकार, इगोमुळे प्रॉब्लेम्स वाढू शकतात. त्यातच व्ययात आलेला मंगळ कौटुंबिक व अनावश्यक खर्च वाढवू शकतो. त्यामुळे किचकट आणि प्रलंबित बाबींवर उगाच वाद वाढणार नाही याची काळजी घ्या आणि त्या गोष्टींवर तातडीने तोडगा काढण्याचे तुर्तास टाळता आले तर उत्तमच आहे. ते म्हणतात ना, काळाकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. आता पाहूयात काही ज्योतिषीय उपाय ज्याने तुम्हाला थोडी साथ मिळेल. तुम्ही दररोज आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. नियमित हनुमान चालिसाचे जास्तीत जास्त वेळा पाठ करावेत आणि श्री विष्णूंची उपासना आपल्याला फलदायी असेल. एकंदरीतच सप्टेंबर महिना सिंह राशीसाठी हा टेस्टिंग फेज असणार आहे. नोकरदारांसाठी, व्यावसायिकांसाठी संयम ठेवून शांत राहून मार्गक्रमणाचा आहे. तसेच अनपेक्षित खर्च आणि कौटुंबिक जबाबदारींचा समतोल साधण्याचा आहे. तुमचे दर महिन्याचे राशी भविष्य तसेच इतर ज्योतिष, धार्मिक, आध्यात्मिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सिंह राशी असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा परिवारातील व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सुहास दाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.